दुग्ध व्यवसाय मित्रांनो वाटतं एवढा सोपा नाही आहे. काय आहे, दुग्ध व्यवसायामध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात खऱ्या अर्थानं जास्त दुग्ध व्यावसायिकांना त्रास होतो. तर उन्हाळ्यात असा होतो की उन्हाळ्यात बाबा जनावरांना चारा भेटत नाही. कारण आता ह्या वर्षी आपण बघितलं असेल की दुष्काळ सावट असल्यामुळं त्या ठिकाणी चाऱ्याचं प्रमाण जरा म्हणजे हे होतं. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे मित्रांनो, आणि पावसाळ्यात दुग्ध व्यावसायिकांचं जास्त हाल होतात. आता सकाळी 8 वाजता इथं आलोय, ऊस तोडतोय, कारण मका तर काय आमच्याकडे नाही आहेच. सकाळी 8 वाजता आलोय. 8 वाजल्यापासून पाऊस चालूच होता. पावसामध्ये संपूर्ण हा ऊस तोडलेला आहे आणि आता बाहेर काढायचं चाललंय. गाडी येणार आहे तिकडं, इथून बाहेर काढायचं आहे मित्रांनो. तर या पद्धतीनं दुग्ध व्यावसायिकांचे हाल आहेत मित्रांनो. जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तरच या दुग्ध व्यवसायामध्ये या. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायची की या व्यवसायामध्ये कष्ट खूप आहेत. जेवढा पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त कष्ट आहे. त्यामुळं दुग्ध व्यवसाय यात सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या दुग्ध व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. कारण वेळ प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कष्ट करावे लागतात. कारण काय आहे, तुम्ही म्हणताल मला आज इकडं जायचं आहे, आज मला तिकडं जायचं आहे, तर या पद्धतीने दुग्ध व्यवसाय होऊ शकत नाही मित्रांनो. कारण कष्ट करण्याची संपूर्ण तयारी ठेवा. कारण आता पावसाळ्या सीझन आहे. पावसाळ्यामध्ये दुग्ध व्यावसायिकांचं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हाल होत असतात. इथं बघू शकता तुम्ही, इकडं दाखवू, या ठिकाणी आणलाय, तिकडं दाखवू कुठून आणलाय ऊस, त्या ठिकाणाहून ऊस आणलेला आहे. या पद्धतीने कष्ट करावं लागतंय. आता गाडी येणार आहे, गाडीत पुन्हा भरायचं, पुन्हा गोट्यावर जाऊन खाली करायचं. या पद्धतीने मित्रांनो आजचा संपूर्ण दिवस गेला आहे. तर या पद्धतीने जर कष्ट करायची तयारी असेल तरच तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये या. आणि विषय काय आहे, जेवढा आपण झिजणार आहे तेवढं चमकणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण कष्ट करायला कधी लाजायचं नसतं. कारण आपण शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुलं आहोत. कष्टाला आपण घाबरणारी लोक नाही आहोत. तर मित्रांनो या पद्धतीनं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.